नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही मधुभाऊंसमोर जेव्हा आपले आईवडील आणणार तेव्हा मात्र मधुभाऊ सत्याचा खुलासा करतच जेव्हा रिकव्हर होतात तेव्हा अर्जुनला ते सत्य सांगण्यासाठी रविराजला बोलवायला सांगणार. त्याच वेळेला आता अर्जुन जेव्हा रविराजांना बोलावून हॉस्पिटलमध्ये आणणार तेव्हा मधुभाऊ हे रविराज समोर मोठ्या सत्याचा उलगडा करणार आहेत. आता हळूहळू अर्जुन आणि रविराज हे दोघेही जेव्हा मधुभाऊंची भाषा समजणार तेव्हा त्यांच्या समोर एक भयानक सत्याचा उलगडा होणार आहे. ते म्हणजे की सायली ही त्या मैना आणि सदाशिवशी मुलगी नसून ही प्रतिमा आणि रविराज यांचीच मुलगी आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घरात सगळ्यांना समजणार मैना आणि सदा हे सायलीचे तो त्या आईवडील आहेत तेव्हा नेमकं पुढे काय घडणार, प्रतिमा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला सामोरे जाणार आणि प्रतिमा ही मैनावतीला सायलीला फसवल्याबद्दल कशा प्रकारे थोबाड खोडणार आहे आणि प्रियाच सगळं पितळ आता उघड पडणार आहे हे पाहायला आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायली ही मधुभाऊंच्या रिकव्हरीसाठी खूप प्रयत्न करती. ती देवळात जाऊन अगदी देवीला प्रदक्षिणा घालत आहे, देवीची आरती करताना दिसली आहे. परंतु आता ह्याचाच परिणाम की काय मधुभाऊंना अगदी बरं वाटायला लागलंय, म्हणजेच त्यांची तब्येत स्टेबल झाली. परंतु अजूनही धोका टळला नाही, कारण अजून मधुभाऊ कोमातून बाहेर आले नाही. त्यामुळे आता सायली ही ठरवते की आता पुढची खेळी एक खेळायची, ती म्हणजे की आपल्या आई वडिलांना इथे आणायचं आणि मधुभाऊंना दाखवायचं. तेव्हा मग अर्जुनही यावेळेत सायलीची साथ देतो आणि आता तिच्याबरोबर कायम त्याने राहण्याचं ठरवलेलं असतं. म्हणूनच आता जेव्हा मधुभाऊंना भेटायला सदाशिव महिना येतात तेव्हा मात्र मधुभाऊ हे नकार देतात की हे सायलीचे आईवडील नाहीत. थोडक्यात आता अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं की सायली जे काही सांगत होती, म्हणजे सायलीच मन जे काही सांगत होतं ते अगदी योग्य होतं. हे सायलीचे आईवडीलच नाहीयेत आणि मधुभाऊंनी पण याला अगदी कौल दिल्यामुळे अर्जुनही आता शांत झालेला असतो. मधुभाऊंना डोळ्यात पाणी येत असतं. मी कसं करू, काय करू आता. तोही देवीचा धावा करत असतो, देवा मला लवकरात लवकर बरं कर, जेणेकरून माझी सायली हिला सत्य समजलं पाहिजे. इतके वर्ष माझ्या मुलीने आई वडिलांशिवाय आयुष्य भोगलं. हा मी प्रेम करायचो वडिलांसारखे, परंतु रविराज आणि प्रतिमा यांच्यासारखे आई वडील तिच्या नशिबात आहेत हे तिला माझ्या जीवनात समजलं पाहिजे. म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी सायलीला सत्य समजलं पाहिजे असं मधुभाऊंना वाटत असतं. आणि त्यासाठीच मधुभाऊ हे पूर्ण स्वतःच्या जीवानीशी बरं होण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून अर्जुन किंवा सायली कोणाला तरी हे सत्य सांगता यावं अशीच खरतर त्यांची इच्छा असते. आणि सायलीला मधुभाऊंची होणारी तळमळ अगदी योग्य रीती समजत असते, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे कल्पना आणि प्रताप या दोघांनाही कळत असतं की सायलीशी होणारी घालमेल, परंतु आता ते सगळेजण ठरवतात की सध्या मधुभाऊंच्या तब्येतीवर जास्त लक्ष द्यायचं, बाकी मनमीना किंवा सदाशिव यांचा विषय काढायचा नाही, असं आता त्यांचं खरंतर ठरत असतं. आणि त्यामुळे कोणीच काही त्यावर बोलायला तयार नसतं. तर इथे सायली ही सतत देवाचा धावा करत असते की काही होई ना. मधुभाऊंनी आता कौल तर दिला आहे की हे माझे आईवडील नाहीत, मग माझे आईवडील नक्की कोण आहेत याचा विचार केला पाहिजे. म्हणजे या गोष्टी तरी मधुभाऊंना सांगता आल्या पाहिजेत मला. आणि त्यासाठीच देवी आईकडे ती आता प्रार्थना करत असते की लवकरात लवकर मधुभाऊ कोमामधून बाहेर येऊ दे आणि माझ्या मागचं हे जे काही संकट आहे ते दूर होऊ दे. म्हणजेच लोखंडे या फॅमिलीशी माझं काही घेणं देणं नाही असंच मला जाणवत असतं, असा सायलीच्या डोक्यात आता विचार सुरू असतो. परंतु आता अर्जुन सायलीच्या बरोबर आहे, त्यामुळे तिलाही खूप बरं वाटलेलं असतं. कारण की किती काही झालं तरी अर्जुन आता आपल्या सोबत आहे आणि तो लवकरात लवकर सत्य
दोघेही मिळून आपण शोधून काढायचं असंच आता त्यांचं ठरतं. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो की सायली, अजिबात विचार करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. मधुभाऊ आपले लवकरच कव्हर होतील. आणि मला असं वाटत की लवकरच आपल्याला ते सत्य सांगतील. आता सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये बोलणं होतं की हे तर आता आपल्या लक्षात आलंय मैना, आणि सदा दोघजणही तुझे आईवडील नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर इथे मधुभाऊ स्टेबल झाले की आपण त्यांना घराबाहेर काढायचं. आता हे ऐकल्यावर सायलीला खूप बरं वाटतं आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस बायको, आता मी तुझ्या सोबत आहे. ते DNA जे रिपोर्ट्स होते, जे झालेत त्याबद्दल आता मला काही माहीत नाही, परंतु मधुभाऊने जो काही कौल दिलाय त्यावरून तर मी नक्कीच सांगू शकतो की हे जे काही झाले ना, हे सगळं खूप अचुकी चढतंय. म्हणजे मधुभाऊ जे आहेत ह्या गोष्टीसाठी आता मी त्यांना अजिबात जबाबदार धरू शकणार नाहीये, कारण की त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यावेळेला त्यांना माहीत होतं की तुझे आईवडील कोण आहेत. मग आता नक्कीच आपण या गोष्टींचा शोध घेऊ शकतो. तर सायली आणि अर्जुन सुरुवातीला तरी मधुभाऊंच्या तब्येतीकडे लक्ष देत असतात, परंतु त्यांचं एक लक्ष हे दोघांवर म्हणजेच महिना आणि सदा यांच्यावर देखील असतं, कारण की हे दोघेही घरात काही प्रॉब्लेम करू नये. एक एक गोष्ट त्यांच्या विरोधात गेली म्हटल्यावर ते पुन्हा चवताळून उठतील आणि घरात असं काहीतरी चुकीचं करतील. हे त्यांना खरंतर नको हवं असतं, म्हणूनच या सगळ्या गोष्टी हे मॅनेज करत असतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन दोघंजण येऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये असतात. मधुभाऊंची प्रकृती आता थोडी थोडी सुधारत असते, परंतु सायलीला जेव्हा घरी येते तेव्हा तिला एक गोष्ट अर्जुनकडून समजते, ती म्हणजे की तिचे आईवडील म्हणजेच सदाशिव हा हॉस्पिटल हा पोलीस स्टेशनमध्ये होता आणि अर्जुनने नेच त्याला सोडवून आणले, म्हणजेच तो चोरीसाठी, पाकिटमारीसाठी आणि दारू पिण्यासाठी पोलिसांनी त्याला पकडलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सायलीला समजतात तेव्हा सायलीला कन्फर्म होतं की हे दोघंजणही माझे आईवडील नसू शकतात. तेव्हा आता सायली ही मैनाला भेटायला येते आणि म्हणते की हे काय चाललंय मी तुमच्या दोघांबद्दल काय ऐकते की तुम्ही दोघंही चोयामरा करता, हे सगळ्या काय गोष्टी आहेत. तेव्हा मैना म्हणते की अगं सायली बेटा, खरंच म्हणजे ना माझं मन असं नाहीये, पण हे तुझे बाबांना हल्ली म्हणजे पैशांची चणचण लागली ना, तेव्हापासून त्यांचे जरास असंच वागणं होतं. त्यामुळे प्लीज तू मुलगी म्हणून तरी त्यांना सांभाळून घे ना, असं सायलीला आता ती बोलून दाखवत असते. आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीसाठी सायली विचारच करत राहते की नक्की काय करायचं आहे. तर इथे प्रिया मात्र घाबरलेली असते. आता ही सायली जर सगळ्या खोलात गेली तर मात्र काय होईल याची भीती तिला लागू असते. सतत जीव वर खाली होत असतो, पण तिला एक मजा वाटत असते की जर या दोघांनाही घराबाहेर काढून दिलं तर मग खरंच बरं होईल. कारण की जर लवकरात लवकर हे दोघंजण घराच्या बाहेर गेले ना, तर मात्र माझी चांदी होईल आणि माझ्या मागचं हे लोखंडे फमिलीत संकट कायमच दूर होईल. तर इथे प्रियाची ही जी काही हालचाल सुरू असत त्यामुळे अश्विनला जरा विचित्र वाटत असतं, कारण की या सगळ्या गोष्टीमुळे अश्विनच्या कामावरती पूर्णपणे परिणाम होत असतो. आणि त्यामुळे आता सारखी प्रिया त्याच्याशी उलटच बोलते, शिवाय त्याला खायला प्यायलाही देत नाही. त्यामुळे त्याचं डोकं अगदी वैतागून गेलेलं आहे. आता प्रिया म्हणतीय की अश्विन, मी ना आता तुला काहीच बनवून देणार नाहीये, कारण मला ज्या काही किचनमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, त्यामुळे मी फार वैतागून गेलीय. आता तुला हो तर तू बाहेरून ऑर्डर करत जा, मी तर बाबा बाहेरूनच ऑर्डर करत जाणार आहे. नाहीतर एक काम कर, तुला जर ते हवंच असेल ना घरच जेवण, तर मग तू तुझ्या त्या घरच्यांना सांग की तुझ्यासाठी बनवून द्यायला, कारण मी तर काही बनवणार नाहीये. मला हो तर तेवढते मी बाहेरून मागून खात जाईन. तसंही मला घरच्यांच जेवण नको. आता अश्विनला मात्र प्रियाची थेर हळूहळू कळू लागलीत आणि जे काही सायली आणि अर्जुन बोलतात ते त्यांचं म्हणणं आता अर्जुन म्हणजेच अश्विनला समजायला लागले आहे. तर इथे अर्जुन हा जेव्हा एकटाच
मधुभाऊंना भेटायला जातो तेव्हा मधुभाऊ हे त्याच्या समोर असतात आणि मधुभाऊ अर्जुनला काहीतरी खुणावायला बघत असतात. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? नक्की काही म्हणजे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मला असं वाटत की काहीतरी सांगायचं. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला खुणावतात की हो, मला नक्कीच काहीतरी सांगायचं. तेव्हा आता मधुभाऊ अर्जुनला सांगतात की मला रविराजांना भेटायचं. तेव्हा आता अगदीच हळू शब्दात ते स्वतः अर्जुनशी बोलतात. अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही प्लीज मला पुन्हा एकदा सांगाल का की तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न केलात? तुम्ही मला असं वाटतं की रविराज असं नाव घेतलं. रविराज त्यांचं काय? तेव्हा मग मधुभाऊ फक्त हळू शब्दात बोलतात, भेटायचं, रविराजांना भेटायचं. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे मधुभाऊ तुम्हाला रविराजांना भेटायचंय. तेव्हा आता मधुभाऊच म्हणणं बरोबर असतं. अर्जुन विचार करतो की नक्की काय असेल, कारण की रविराजांना भेटायचं म्हणजे सायलीच्या जन्मात सत्य सिनियरच्या निगडीत आहे का, असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तर इथे मधुभाऊ हे कोमात असतात, परंतु त्यांचं मन हे असं म्हणजे बोलायला लागत असत. घडाघडा बोलावंसं वाटत असतं, जसे की ते काय बरे झालेत आणि सगळं सत्य घडाघडा बोलून दाखवतात. त्यावेळेला आता अर्जुन हे सगळं बघतच राहतो आणि म्हणतो की आता जाऊन मी सिनियरला बोलावून आणतो आणि मधुभाऊ, तुमची तब्येत प्लीज अशीच ठेवा. तुम्हाला जरी थोडं बोलता आलं तरी चालेल, मी लगेच बोलावतो. असं म्हणून आता अर्जुन हा रविराजांना फोन लावतो आणि फोन लावून रविराज विचारतात की काय रे बाबा अर्जुन, काय झालं? पण त्याच वेळेला अर्जुनच बोलणं रविराजपर्यंत पोहोचत नसतं, कारण की त्याला काहीतरी कामात असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर, मी तुला भेटायला येतो. आता सिनियर म्हणजेच अर्जुन हा रविराजला भेटायला येतो आणि रविराज विचारतात की अर्जुन, अरे काय झालं? म्हणजे तू तडकाफडकी आता फोन केलास आणि आता लगेच निघून पण आलास, काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो की सिनियर, एक मोठा म्हणजे एक चांगलीच बातमी आहे. खरं तर मी आता मधुभाऊंना भेटायला गेलो होतो. तेव्हा रविराज म्हणतात की हो, अरे ॲक्च्युली ना, मी आणि प्रतिमा हे मधुभाऊंना भेटायला येणारच होतो. म्हणजे मला प्रतिमाकडून समजलं, कल्पनाने सांगितलं तिला की मधुभाऊंची तब्येत फारशी ठीक नव्हती, म्हणजे गेल्या आठवड्यातच त्यांना त्रास होत होता. अर्जुन म्हणतो की हो, पण मधुभाऊ पण सिनियर, आज चांगली बातमी आहे. आज मधुभाऊंनी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुला माहिती आहे की काय सरप्राईज मिळालं मधुभाऊंना? तुझ्याशी बोलायचं. सिनियर हे ऐकल्यावर आता त्याला धक्काच बसतो. रविराज म्हणतो की माझ्याशी नेमकं काय बोलायचं असेल मधुभाऊंना? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की प्लीज सिनियर, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला चल ना. नक्की काय आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. त्यामुळे आता प्रतिमा आणि रविराज हे दोघजणही हॉस्पिटलला जायला निघतात. आता अर्जुनच म्हणजेच अर्जुन ज्या प्रकारे विनवणी करत असतो, रविराज म्हणतो की चालेल, आपण आता लगेचच जाऊया आणि बघूया नेमकं मधुभाऊंच काय म्हणणं आहे ते. म्हणून आता दोघजणही हॉस्पिटलला जायला निघतात. त्याच वेळेला जेव्हा मधुभाऊंसमोर रविराज येतो तेव्हा मधुभाऊंचे डोळे अगदी पाण्याने डबडपतात. मधुभाऊंच ते वागणं बघून रविराजला काही समजत नसतं की नक्की मधुभाऊंना झालंय तरी काय. मधुभाऊंच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. रविराज म्हणतो की मधुभाऊ, बोला, तुम्हाला काय झाले? तुम्हाला माझ्याशी बोलायचे होते ना? मी आलोय बघा समोर, प्लीज मला सांगा काय झालंय. तेव्हा आता मधुभाऊ हे त्यांच्याशी बोलायला लागतात रविराजला. आता हे ऐकल्यावरती तर जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो, कारण की मधुभाऊ सांगतात की रविराज, तुम्ही सायलीचे वडील. असं सांगितल्यावर आता मधुभाऊ अगदी हळू स्वरात हे बोलतात, परंतु रविराज आणि अर्जुनला हे सगळं ऐकू येतं. आता देवी आईच्या कृपेने मधुभाऊंची वाचा जी गेलेली असते तो थोडीफार परत आलेली असते. ते जे काही तोडक्या मोडक्या शब्दात सांगत असतात ते रविराज आणि अर्जुन यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता रविराज म्हणतो की मधुभाऊ, खरंच आहे का हे? म्हणजे सायली ही माझी मुलगी म्हणजे प्रतिमा आणि माझी मुलगी आहे का सायली? तेव
हा मग आता ते डोळे उघडझाप फक्त करतात. खरं तर देवी आईने तेवढं बोलण्यासाठी यासाठी का होई ना, परंतु त्यांना वाचा दिलेली असते. आता अर्जुनच्या लक्षात येतं की इतके दिवस काय संकेत मला समोर मिळत होते, म्हणजे तन्वी ही तर रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी वाटत नाही, कारण की तीच वागणं हे विचित्र आहे पूर्णपणे त्यांच्या अपोजिट. परंतु प्रतिमा आणि सायली यांचं जे काही एकत्र असलेलं कॉम्बिनेशन, म्हणजे दोघींचे एकमेकींबरोबर जे असले नात आहे ते अगदी घट्ट होतं आणि दोघीही एकमेकींसारख्याच आहेत, अगदी चवीत म्हणा किंवा वागण्यात म्हणा. म्हणजे जेवणात सगळ्या बाबतीत प्रतिमा आणि सायली या दोघी जणी अगदी सेम आहेत. आता मात्र रविराज आणि अर्जुन यांचा सगळा खेळ लक्षात येत असतो की नक्की हे काय आहे. तेव्हा मग रविराज आणि अर्जुन मधुभाऊंना विचारतात की तुम्हाला मारण्याचा प्रयत्न कोणी केला, कोण कोण तुम्हाला मारायला बघत होतं. तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यात येतं की तन्वी हे सगळं करत होती का. परंतु त्याच वेळेला रविराज म्हणतो की पण अर्जुन, तन्वी त्यावेळेला जेलमध्ये होती, मग तन्वी हे कसं करू शकते. तेव्हा आता मधुभाऊ हे फक्त खुणवतात की नाही, तन्वीने हे केलेलं नाही, पण हे जे कोणी केले ना त्याला मी पाहिलं पण नाहीये. असं म्हटल्यावर आता इथे अर्जुन आणि रविराज यांना आणखी टेन्शन येऊ लागतं की मग आणखी अशी कोण व्यक्ती आहे ज्यांना हे सत्य माझ्यापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. आता नागराजच तरी सत्य अजूनही रविराजला समजलेलं नाहीये, पण रविराजला एक मोठी गोष्ट समजली, ती म्हणजे की सायलीचे आई वडील हे महिना आणि सदाशिव नसून स्वतः ते दोघजण आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोघजणही घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर सगळेजण आता सायली समोर जातात. म्हणजेच रविराज आणि प्रतिमा हे सायलीला समोर उभं करतात. आता सायली म्हणते की काय झालं प्रतिमा, त्यात तुम्ही अचानक. तेव्हा मग सायलीला रविराज आणि प्रतिमा म्हणतात की बाळा, आम्ही मधुभाऊंना भेटायला गेलो होतो. तेव्हा आता मुद्दामच तन्वी आई वडिलांना बघते आणि म्हणते की आई बाबा, तुम्ही कधी आलात, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते भेटायला मला. असं म्हटल्यावर प्रतिमा आता लगेच तिचा हात झिडकारते आणि म्हणते की एक मिनिट, उगीचच काही बोलायचं म्हणून बोलू नकोस, तू माझी मुलगी नाहीये. आता हे ऐकून मात्र तन्वीला भीतीच पडते. ती म्हणते की काय, मी हिची मुलगी नाही. अगं काय बोलतेस तू आई, हे अगं पुन्हा तुझी, म्हणजे तुझी स्मृती गेली आहे का तेव. हा खरं तर हे ऐकल्यावर अन्नपूर्णा आजी भडकते आणि म्हणते की एक मिनिट तन्वी, उगच काही बोलायचे म्हणून बोलू नकोस. तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णा आजी, अहो तन्वी म्हणून त्या कोटाड्या मुलीला हाक मारू नका, ती आपली तन्वी नाही. असं म्हटल्यावर सगळेजण बघायला लागतात आणि रविराज म्हणतो की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रतिमा. आणि रविराज सगळ्यांकडे बघत असतात, फक्त डोळ्यात पाणी येत असतं. आता सायलीला त्यांना बघून पाणी येत असतं. आता प्रतिमा जाते आणि सायलीला जाऊन घट्ट मिठी मारते आणि प्रतिमा म्हणते की सायली बाळा, मला माफ कर, आपण इतकेच समोर होतो, परंतु मी तुला या त्रासात बघूनही तुला त्यातून सोडवू शकले नाही. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा मात्या, काय झाले नेमकं, तुम्ही अशा का बोलत आहात, प्लीज असं बोलू नका ना. तेव्हा मग आता प्रिया बघतच बसते. ती म्हणते की बापरे, नक्की यांचं काय झालंय, यांना कुठून समजले. त्या म्हाताया थेरड्या मधुभाऊने काही सांगितलंय की काय. तेव्हा आता इथे रविराज आणि प्रतिमा मोठ्या सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर करतात. रविराज सांगतो की पूर्णाजी, कल्पना, प्रताप, मी सगळ्यांना सांगतोय आणि हेच खे आहे, म्हणजे आता मी मधुभाऊंना भेटून आलोय आणि त्यांच्याकडून एक मोठी गोष्ट मला समजली, ते म्हणजे हे मैना आणि सदाशिव लोखंडे हे दोघजणही सायलीचे आईवडील नाहीयेत. आता हे ऐकून सगळेजण धक्क्यातच जातात. प्रतिमालाही अगदी याच खूप राग येत असतो, म्हणजे मैनावती. तेव्हा लगेच मैनावती समोरून येते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही, म्हणजे तुम्ही मोठी माणस उगीचच काही बोलताय का. अहो, ही माझी पोर आहे, माझी ही सायली बबली माझी मुलगी आहे.
तुम्ही असं करू नका अहो, मला माहिती आहे आम्ही गरीब आहो आणि पण आम्हाला तुम्ही असं आमच्या मुलीपासून लांब नाही करू शकत. तुम्ही तिला माझ्यापासून तोडू नाही शकत आणि म्हणूनच सांगते तुम्हाला की तुम्ही असं काही पण बोलू नका. समजलं? ही माझी मुलगी आहे. तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की तोंड बंद करा. तुमचं उगीच काही बोलायचं म्हणून बोलू नका. ही तुमची मुलगी अजिबातच नाहीये आणि आता आम्हाला सत्य समजलंय. तुम्ही फक्त पैशासाठी माझ्या सायलीचा वापर करून घेताय. खरं तर सायली नाही, ती माझी तन्वीच आहे. आता सगळं हे बघत असल्यानंतर कोणाला काहीच कळत नसतं की नेमकं काय आहे. मैनावतीची मात्र नाटकही सुरूच असतात. ती म्हणते की नाही हो नाही, ताई असं करू नका. मला या घराबाहेर बी काढू नका आणि माझ्या लेकरापासून पण लांब करू नका. तेव्हा आता प्रतिमा भडकते आणि म्हणते की एक मिनिट उगीचच तुम्ही काही बोलायचं म्हणून बोलू नका. तुम्हाला तुमच्या मुलीपासून कोणीही वेगळं केलेलं नाहीये. तुमची मुलगी ही खरंतर सायली नाहीच आहे. तुम्ही खोट बोलत होतात इतके दिवस. अर्जुनलाही गैरसमज झाला होता, त्यामुळे त्याने तुम्हाला या घरात आणलं, परंतु आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलंय की तुम्ही तिची मुलगी म्हणजेच तुमची मुलगी सायली नाही. तेव्हा आता सायली ही लगेच जाऊन रविराजला मिठी मारते आणि रविराज म्हणतो की सायली बाळा, आता माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी तन्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रतिमाने तुला केक का भरवला आणि तोच केक तुम्ही दोघींनी येऊन मला परत का भरवला, कारण की तुम्ही दोघीही मायलेकी आहात आणि लहानपणीच्या आठवणी तुमच्या दोघींच्याही जाग्या झाल्यात. तेव्हा आता लगेचच सायली ही येऊन प्रियाला म्हणते की तू खोटारडी आहेस, खोटीत नवी आहेस आणि आता माझ्या मधुभाऊने अखेर सत्याचा उलगडा केला. इतके दिवस ते कोमामध्ये होते म्हणून काहीच बोलू शकले नाही, परंतु खोट्या सत्याचा अखेर पर्दाफाश झाला. मैनावती आणि सदाशिव माझे वडील नाहीतच, परंतु प्रिया तू पण तन्वी नाहीस, कारण माझे आई वडील हे रविराज काका आणि प्रतिमा त्या दोघजण आहेत. म्हणून आई बाबा म्हणून आता सायलीही त्यांना मिठी मारणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.